तेल अवीव जाफाचे आदरणीय महापौर, प्रथम नागरिक माननीय श्री रॉन हुल्डाई जी, ठाण्याचे महापौरताई श्रीमती शिंदेताई, पालकमंत्री शिवसेना नेता एकनाथ शिंदेजी आणि ठाणे महानगरपालिकेचे स्वतःचे मार्क झकरबर्ग, आज ज्यांनी डिजिटल ठाणेची स्पेस ओपन केलेली आहे, जयस्वाल साहेब, मी खरोखर आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण मला ह्या कार्यक्रमात आमंत्रित केलं आणि आज हे डिजी ठाणे लॉन्च करण्याचं मला एक सौभाग्य दिलं. Ron, sir, it's actually an honor to have you in Thane. And as I was just speaking in Marathi and we were interacting, and I asked you what Tel Aviv means. Because when I was looking at Digithane and Tel Aviv, the first thing that comes to my mind is Digithane and Tel Aviv. In English, anything to do with tel is to do with digital and telecom. So Digithane and Tel Aviv go hand in hand. But if you take tel in Marathi, tel, it means oil. And there's a new saying in our country, data is the new oil. So that is coming together. पण अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी त्यांना आत्ता विचारलं की तेल अवीवचा खरा अर्थ काय. जसं आपण कधी कधी शहरांना अर्थ असतो, शहरांच्या नावानं कधी नसतो. तर मी त्यांना विचारलं व्हॉट डज तेल अवीव मीन. आणि त्यांनी सांगितलं की हिब्रू भाषेत तेल अवीव म्हणजे जुनं आणि नवं एकत्र येतं, त्याला तेल अवीव म्हणतात. आणि मला वाटतं तेल अवीव ॲज इट इज अ कमिंग टुगेदर ऑफ न्यू अँड ओल्ड, so is Thane, because Thane is as modern as it can be. At the same time, it has a beautiful history and past. So it's a beautiful dynamic that's come together. सोनाली ताई, मी आपलं पण कुठे गेलं? अच्छा, ते खरं मला डेलिगेशनचाच भाग वाटत होते कारण त्यांच्यामध्ये बसलेल्या, तर स्वागत करणं त्यांचं राहून गेलं. पण आज मी जयस्वाल साहेब विचार करत होतो की आज हे सगळे योगायोग बघताना नक्की हा काय योगायोग आहे की ह्या डिजी ठाणेसाठी किंवा डिजिटल इनिशिएटिव्हसाठी तेल अवीवच्या महापौरांनी ठाणे निवडावं. अर्थात जसं नावामध्ये एक साम्य आहे किंवा फरक असेल, साम्य असेल, तसंच पूर्ण जर योगायोग बघितला आपण तर ह्या देशातल्या खूप काही गोष्टी पहिलं जर सुरू झालं असेल तर ठाण्यात सुरू झालं. अर्थात रेल्वे तर आहेच, मुंबई ते ठाणे आहे, जसं आज मी मुंबईवरनं ठाण्याला आलो. पण आजचा जो दिवस पण जो आपण घेतलेला आहे 23 जानेवारी, तो खूप महत्त्वाचा आहे. तो खूप महत्त्वाचा आहे. Ron sir, I was explaining and just elaborating on the fact that in terms of coincidences, as we went upon the names and what is the similarity, the date today that we've taken for this inauguration is very important because 23rd January is the day we celebrate the birthday of my late grandfather, Honorable Balasaheb Thackeray. It was under his leadership that the party first won the municipal corporation elections here long back, and then in the last 25 years, we've never lost the elections here due to the blessings of Thanekars. But when that happens, there has always been a quid pro quo between the Thanekars and the party, which is, we work and you bless us. Similarly, today, I think this step is a historic step in that direction. मी थोडं इंग्लिशमध्ये बोलतोय कारण त्यांना आम्हाला सांगायचं की आपण काय काय करत आलेलो आहे. आणि मला आठवतं, हाच प्रसंग आठवतो की आज जे आपण केलेलं आहे, जयस्वाल साहेब आपण जे बोलत आहे की B2C, गव्हर्नमेंट टू सिटिझन असेल, बिझनेस टू सिटिझन असेल, सिटिझन टू सिटिझन असेल, हे जे इंटरॅक्शन होतं ते नेहमीच शिवसेनेच्या महापौरांमध्ये, शिवसेनेच्या आमदारांमध्ये, शिवसेनेच्या खासदारांमध्ये आणि नागरिकांमध्ये राहिलेलं आहे. इकडचे जे आत्ता शिंदेसाहेबांनी सांगितलं की आधीचे म्युन्सिपल कमिशनर असतील आणि आपण जसं एक इंटरॅक्शन ठेवलेलं आहे किंवा आपण लोकांमध्ये असता. मी आत्ता तुम्हाला सांगत होतो, आपली खासियत जी मी ऐकतो की तुम्ही लोकांमध्ये पण असता, तेवढेच नगरसेवकांमध्ये पण असता, तेवढेच तुम्ही कदाचित माझ्या आणि मुख्यमंत्र्यांच्या कॉल लिस्टवर पण असता आणि तुम्ही हाऊसमध्ये पण असता. पण ते जर एक इंटरॅक्शन बघितलं तर ते थेट नुसतं जे निवडलेले आहेत त्यांच्यामध्ये नाही तर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि ठाणेकरांमध्ये पण होतं. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे गडकरी इंगळ्यातून. बरोबर आहे. Ron sir, there is a story where we are talking of
public interaction and direct public interaction and feedback to the government from the citizens. And that is what is benefiting this country more or less today with the opening up of social media, where people tweet to us saying, okay, I want this pothole filled, I want this road made straight, I want this tree cut to be repaired. Long back, about 30, 40 years ago, when my grandfather had his first rally here, he got a note from the people, and he was speaking, and in the middle of his address, he got a note from the people saying, we want an auditorium in Thane. And he made a promise then and there saying, if I am elected to this municipal corporation, we will give you an auditorium in Thane. We got elected, and the Gadkari Rangayatan was given as an auditorium from my grandfather to the people. I think that was the time when we had no social media. That was the time when the media was more or less there, but the feedback wasn't as much as it is today. आणि आज जेव्हा सोशल मीडिया आहे, मला वाटतं हे जे आपण सुरू करतो डिजिठाने, it is bringing the municipal council or the town hall to the people on a very digital platform. खरोखर मी आपलं अभिनंदन करतो. I won't take much of your time because I know Ron sir has to hurry for another meeting, an important meeting, but I truly believe that digitization is the future, and not just the future, it is today, because when we take a public initiative of online education to people, what I've learned is, Jaiswal Sahib, आपण आधी मीडियम ऑफ लर्निंग जे बोलायचो ते भाषा होत्या. इंग्लिश मीडियम ऑफ लर्निंग होतं, मराठी मीडियम ऑफ लर्निंग होतं, हिंदी मीडियम ऑफ लर्निंग होतं. पण सगळे जे कॉन्सेप्ट्स ते एक व्हायला लागलेत, तर मला वाटतं की भाषा ह्या जरी बाजूला पडल्या तरी टेक्नॉलॉजी ही नवीन एक भाषा होते. टेक्नॉलॉजी इज द मीडियम ऑफ टुडे दॅट वी हॅव टू टेक टू द पीपल. खरोखर मी आपलं अभिनंदन करतो. जसं आपण पावलं उचलताय, मला माहिती आहे की ठाण्याचा इतिहास जो आहे, मी जरी आत्ता 27 वर्षाचा आहे तरी शिवसेना आणि ठाणे आणि इकडची जी एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंग असते ही नेहमी एकत्र काम करत आलेली, जे जे ठाणेकरांना पाहिजे ते करत आलेली आहे, दमदार काम करत आले, आणि मुंबई आणि ठाणे हे दोन्ही एकत्र पुढे चाललेले आहे. अर्थात मला खात्री आहे, नक्कीच माहिती आहे की जयस्वाल साहेब जसं काम करतायत आणि पालकमंत्र्यांची त्यांना साथ आहे, खासदारांची आहे, महापौरांची आहे. जर ह्या दोघांनी इथे ठरवलं की विमान इथे उतरवायचं कॅडबरीला, तर उतरून पण जाईल इथे विमान. असे सगळे दिग्गज इथे बसलेले आहेत. पण मी खरोखर यांचं अभिनंदन करतो, कारण आपण इथे थांबत नाही आहे. Ron sir, if time permits you, because you will be getting into an election mode very soon. But there are a couple of things that we're doing here which are revolutionary again for Thane and for India. We are bringing electric buses and electric mobility to Thane very soon, and that is something that I've been troubling the mayor and the Honorable Municipal Commissioner with. Another thing that I need your cooperation with, because as a country, as India, we face a lot of issues in terms of poverty, in terms of agriculture, in terms of terrorism. And the country we look at as an inspiration is Israel. And thankfully, your Prime Minister had come to a country. He has promised more cooperation, more coordination with the country. The love is growing. We are starting very soon probably the biggest accelerator, innovation and startup hub in Thane, and I would need your support and love for the same. So we're looking for a sister city, and I hope that we'll find in Tel Aviv, Jaffa very soon. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, ठाणेकरांचं अभिनंदन करतो की ह्या उपक्रमासाठी आपण इथे उपस्थित राहिलात. मी माझं हे सौभाग्य समजतो की मी माझ्या हस्ते हे उद्घाटन झालं, आणि इथेच थांबणार नाही. हे काम, ही सेवा कितीतरी वर्ष अशीच चालत राहावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुर्तास आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.